नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला मैत्रिणींनो, आज आपण 36 इंच मापाचा कटोरीचा ब्लाऊज इथे कटिंग त्याची पाहणार आहोत. तर कटिंगसाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला अगोदर इथे घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, माप घेता घेताच ब्लाऊज कसा कट करायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे सेपरेट तुम्हाला माप कसं घ्यायचं वगैरेचा व्हिडिओ पाहायला नको, म्हणून डायरेक्ट आपण माप घेता घेताच हा ब्लाऊज कट करणार आहोत. तर पहा, शोल्डरपासून खालपर्यंत जिथे आपला टक्स मारलेला असतो पाठीचा बॅक साईडचा तिथपर्यंत खाली आपल्याला बरोबर असा टेप ठेवून पहा, ब्लाऊजची जी उंची आहे ती इथे मोजून घ्यायची आहे. 13.25 या ब्लाऊजची उंची आहे, तर 1 इंच त्यामध्ये प्लस करायचं आहे. तर 14.25 आपण याची उंची घेणार आहोत. आता चेस्टचं माप पहा, ज्या बाजूने आपल्या हुक लावलेले असतात, उजव्या बाजूने असू देत नाहीतर डाव्या बाजूने असू दे, परंतु ज्या बाजूने हुक असतात त्या बाजूनेच आपल्याला टेप ठेवून अशा पद्धतीनं जिथे आपली फिटिंगची टीप आलेली असते काखेतली, तिथून आपल्या हुक असतात तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे. तर 9 इंच इतकं हे अंतर भरलेलं आहे. तर 9 इंच कोणत्या संख्येचा चौथा भाग होतो? तर 36 इंचाचा चौथा भाग 9 इंच होतं. म्हणजे या ब्लाऊजचं जे माप आहे ते 36 इंच चेस्ट इतकं आहे. तर आता दोन ठिकाणी मी अशी डॉट देऊन बरोबर 14.25 इंचावर आपली ही लाईन सरळ येण्यासाठी पहा अशा पद्धतीने डॉट देऊन घेतले आहेत. आता या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते गळा खूप रुंद नाही किंवा खूप जास्त खोल नाही, अगदी व्यवस्थित आहे. तर 5.5 इंच इतकं शोल्डर आपण इथे घेणार आहोत. कारण त्याची शोल्डर पट्टी जी आहे ती पण जास्त मोठी नाही. तर 5.5 इंच घेतलं आणि 2.5चा जरी गळा घेतला तरी आपल्याला ते सफिशियंट आहे. आता मुंढा जो आहे तो 5.25 इंच इतका घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी तर माझ्या म्हणजे 36 इंच 38 इंच असेल तर 5.25 इंच घेत असते, 34 इंच असेल तर. पण ब्लाऊजवरही एकदा मी कन्फर्म करून पाहिलं की जे आपली फिटिंग आहे ती इथे ठेवून पाहिलं आहे साईडचं माप, तर बरोबर आपला 5.25 इंचाचा इथे मुंडा येत आहे. त्यानंतर 9 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे चेस्टसाठीचं जे आहे ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आणि अशा पद्धतीनं आता हे जे कमर घेर आहे तो मी मोजून घेत आहे. पोटाची फिटिंग त्याचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे, तो 7.5 असा काहीतरी आहे. त्यानंतर 1 इंच हे जे अंतर आहे ते आपल्याला पाठीमागचा जो डाट असतो ब्लाऊजचा, तर तुम्ही समोर ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे हा व्हिडिओ पाहत असताना, म्हणजे सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येणार आहे. तर त्या डाटसाठी आपण हे जे 1 इंच आहे ते तिथे वाढवलेलं आहे, ते आपल्याला नंतर ब्लाऊजमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. तर इथे तुम्हाला मी पहा दाखवलं आहे की ते डाटसाठी आहे म्हणून. त्यानंतर आता मुंड्याचा जो शेप आहे तो पाठीमागील बाजूसाठी मी 1.25 इंचावर घेत आहे आणि आतील बाजूचा तिथून आतमध्ये अर्धा इंच म्हणजे 1.25 इंचावर घेत आहे. तर अशा पद्धतीनं आपलं शेप देऊन झालेलं आहे. आता पुढील भागाचं कटिंग आपण सर्वात अगोदर इथे पाहणार आहोत. तुमची जी काही शोल्डर पट्टी असेल ते माप तुम्ही इथे टाकायचं आहे. आपला गळा जो आहे 2.25 किंवा 2.5 इंचाचा यायला हवा, त्याच्यापेक्षा जास्त नको, कारण याला नॉट्स नाहीत तर शोल्डर सरकू शकतात. तर आता पहा, समोरच्या गळ्याचं जे आहे ते इथे मी मोजून घेत आहे. माप जे आहे ते इथे टाकून घेतलं आहे. तुमचं जे काही असेल ते 5.5-6 इंच आहे. आता हा जो गळा 5.5 इंचाचा आहे, अर्धा इंच मी त्यामध्ये शोल्डरमध्ये अडकवण्यासाठी वाढवलं आहे. तर 6 इंचाचा हा गळा मी इथे घेत आहे. त्यानंतर आपली शोल्डर पट्टी योकपट्टी जी आहे, म्हणजे आपण बेल्ट बोलतो त्याला ब्लाऊजचा, किंवा योकपट्टी बोलतात किंवा क्रॉसपट्टी बोलतात. तर ती 2.5 इंचाची आहे. 2.5 इंचाची आहे, तर दोन्ही बाजूला मी 2.5 इंचावर एक डॉट देऊन घेतले आहेत, कारण ती रेषा सरळ व्हावी म्हणून. तर पहा, 2.5 इंचावर बरोबर आपल्याला अशी सरळ रेषा देऊन घ्यायची आहे. नंतर पुढे 1.25 इंच वरती असा एक डॉट देऊन 3-3.5 इंचांपर्यंत असा तिरका आकार आपल्याला इथे द्यायचा आहे, जेणेकरून आपली वायचा आकार इथे तयार व्हायला हवा, म्हणजेच आपली योकपट्टी तयार व्हायला हवी. त्यानंतर याची कटोरी जी आहे ती 5.5 इंच इतकी आहे. तर ती कटोरीचं माप मी इथे मोजून घेतलेलं आहे. त्यानंतर जे काखेतील माप आहे ते आपण 2.5 इंच घेतो. तर त्या ब्लाऊजचं जास्त आहे. तर ते ब्लाऊज नवीन शिकणाऱ्या म्हणजे जी आहे एक त्यांनी शिवलेलं आहे, तर तेवढं व्यवस्थित नाही, त्यातल्या चुका त्यांनी मला सांगितलेल्या आहेत. तर हे आपल्या कटिंगप्रमाणे आपण घ्यायचं आहे. त्या ब्लाऊजचं तेवढं आहे म्हणून आपण तेवढंच घेतलं पाहिजे असं काहीही नसतं. कारण त्या ब्लाऊजला कधी-कधी काखेत जास्त माप असेल तर रिंकल्सही पडू शकतात. तर आपल्या पद्धतीनं 2.5 इंचावर मी ते घेतलेलं आहे. आता पाठीमागचा जो भाग आहे तो आपण बाजूला करून घेऊया.
आता नवीन शिकणाऱ्यांना इथे कन्फ्युजन होईल की बाबा हा एकच भाग कसा ठेवायचा, कट करायचं, तर ते पुढे व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही जी आहे ती आपली बॅक साईड आहे, ती बाजूला ठेवून घ्यायची आहे. ती अशीच्या अशी ठेवून आपल्याला नंतर पिसावर कट करून घ्यायची आहे. त्यानंतर पहा, आता समोरील बाजूचं जे ड्राफ्टिंग आहे त्यावरून जसं आहे तसं कटिंग आपण इथे करून घेऊ. तर गळ्याचं कटिंग मी इथे केलेलं आहे. योगपट्टी आपण इथे बाजूला करून घेत आहोत आणि आता हा जो कटोरीचा भाग आहे तो आपण बाजूला करून घेत आहोत. तर आता ही जी कटोरी आहे ती आपल्याला मापात जोडायची नाही. ही फक्त आपली बेसिक कटोरी आहे. आता मोठी कटोरी आपल्याला इथे वाढवून घ्यायची आहे. तर योगचा पार्ट आपला अतिशय सुंदर तयार झालेला आहे. जेव्हा असा पार्ट निघतो त्यावेळी कुठेही रिंकल्स वगैरे ब्लाऊजला पडत नाहीत, आड्यागुड्या पडत नाहीत. तर पहा, सगळे पार्ट आपले कट करून झालेले आहेत. आता कुठे कोणता आकार किती वाढवायचा हे तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन पाहायचं आहे. आता जी बेसिक कटोरी आहे ती आपण इथे वाढवणार आहोत. तर जिकडे व्यवस्थित बसत असेल आणि सगळे अंतर आपल्याला व्यवस्थित मोजता येतील अशा पद्धतीनं हा पार्ट टाकून घ्यायचा आहे. तर अगोदर बेसिक कटोरी जशी आहे तशी कुठेही काहीही न वाढवता जशी आहे तशी दुसऱ्या पेपरवर अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता यांना जास्त खोल कटोरी नको आहे. 5.5 इंच जरी कटोरी असेल तर काही काहींची खूप खोल कटोरी असते, म्हणजे त्यांना खेळती कटोरी हवी असते. परंतु यांची चेस्ट हेवी नाही म्हणून आपण 1.25 इंच अंतर फक्त दोन्ही बाजूने वाढवून घेतलेलं आहे. नाहीतर आपण 1.5 इंच घेऊ शकतो जर थोडी हेवी साईज असेल तर. तर पहा, 1.25 इंच वाढवलं आहे. बरोबर कटोरीचं इथे मध्य काढून घेतला आहे आणि तिथून खाली 1.5 इंचावर एक मार्किंग केलं आहे. वरती 1 इंचावर एक मार्किंग केलं आहे. हे जे आहे ते आपलं मधला जो डार्ट असतो त्यासाठीचं मार्किंग आहे. आता ह्या दोन्ही रेषा पट्टीने व्यवस्थित सरळ अशा जुळवून घेतलेल्या आहेत आणि आता कटोरीचं आपलं मार्किंग इथे झालेलं आहे. मधल्या टक्सचं मार्किंग अशा पद्धतीनं फक्त आपण करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्याला नॉच देऊन बरोबर मापात तो जो टक्स आहे तो कट करणार आहोत. आता सगळ्या बाजूने व्यवस्थित असं कटोरीचं जे आहे कटिंग करून घ्यायचं आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचं कटिंग व्यवस्थित होणं अतिशय गरजेचं असतं. कटोरी जर तुमची व्यवस्थित आली तरच तुमची बाकीची मापही व्यवस्थित बसतात. ती खूप जास्त मोठी झाली तरीही चांगलं बसत नाही आणि खूप जास्त छोटी झाली तरीही नाही. तर आता इथे पहा, मला प्रेस करायला वेळ नव्हता अस्तरला. तर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही प्रेस करूनच घ्यायचं आहे कापड, कारण नंतर ते ॲडजस्ट करता यायला हवं. तर अशा पद्धतीनं पहा, आता जो बॅक पार्ट आहे, आता हे जे अस्तर आहे त्याची बंद बाजू मी माझ्या साईडने घेतलेली आहे आणि ते दुपदरी टाकलेला आहे, 2 पदरी आहे. म्हणजे आता ही पार्ट जरी तुम्हाला एक दिसत असेल हा पार्ट, तरी सुद्धा आता पाठीचा जो पार्ट आहे ते 2 पार्ट आपले निघणार आहेत. म्हणजे वेगवेगळे नाही, संपूर्ण अखंडच निघणार आहेत. आपल्या बाजून आहे आणि त्या बाजूनच आपण गळ्याचं कटिंग करणार आहोत. जर आपण एक पदरी टाकलं असतं तर तो जसा पेपरचा एक पदरी पार्ट निघालाय तसा निघाला असतं. म्हणून ती गोष्ट लक्षात ठेवायची की ते 2 पदरी आपल्याला अस्तर इथे टाकून घ्यायचं असतं. त्यानंतर गळ्याचं माप वरून मोजत बसण्यापेक्षा सरळ गळ्याची जी पट्टी आहे ती खाली इथे 1 इंच अंतर त्यात वाढवायचं आहे. तुम्हाला अडकवण्यासाठी जेवढं लागेल तेवढं, मला 1.5 इंच लागतं. दोन्ही बाजूने मी तेवढं वाढवून घेतलं आहे, खालच्या आणि वरच्या, आणि बरोबर इथे गळ्याचं मार्किंग करून घेतलं आहे. आता योकचा पार्ट पहा, अशा पद्धतीनं जसा आहे तसा एकदा आखून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कुठे अंतर वाढवायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे लक्ष तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. सगळीकडून अगदी व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीनं हा पार्ट आखून घ्यायचा आहे. तर आता पहा, पट्टी वापरण्याचा अजिबात कंटाळा करायचा नाही. पट्टी आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरायची आहे, स्केल जी आहे ती. कारण काय होतं, आपला जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित येतो. तर पहा, ज्या रेषा मी अगदी म्हणजे डार्क आखल्या नव्हत्या त्या मी पट्टीनं डार्क करून घेत आहे अशा पद्धतीनं, आणि अतिशय सुंदर असा आपला योगचा पार्ट इथे तयार होत आहे. आता अर्धा इंच, पाव इंच तुम्हाला किती अडकवण्यासाठी लागणार आहे, शक्यतो अर्धाच इंच आपल्याला लागतं. तर तशा पद्धतीने इथे मी हे अंतर वाढवून घेत आहे. तर पहा, पुन्हा एकदा इथे स्केलचा वापर मी करत आहे. जो भाग सरळ आहे तो आपल्याला स्केलने चाकून घ्यायचा आहे. जिथे वाक द्यायचा आहे तिथे तुम्ही हाताने व्यवस्थित हलक्या हाताने वाक देऊन घेऊ शकता. तर पहा, अतिशय सुंदर असा आपला योगचा पार्ट इथेही रेडी झालेला आहे. आता कापड मी तिरकं करून पाहिलेलं आहे की कोणत्या बाजूने व्यवस्थित दोन्ही बाजूने ओढलं जायला हवं कापड. कारण आता हे कमी आहे आणि तिरकं कापड आपल्याला दुसरीकडे काढणं शक्य नाही, कारण आपल्याला स्लीव्ज पण अजून कट करायचे आहे. म्हणून मी इथे बरोबर तिरकं बसेल अशा पद्धतीनं ड्रॉ करून घेत आहे. कटोरी आपण बेसिक वाढवलेली आहे, इथे कुठेही काही वाढवायचं नाही. जशी कटोरी आपण पेपरवर काढलेली आहे तशीच्या तशी इथे आपल्याला आखून घ्यायची आहे. आता योगपट्टी आहे ही फक्त मापाची आपण काढलेली आहे. तर आपल्याला ह्याच्यात सुद्धा जर तुम्ही अंडरग्राऊंड फिटिंग करणार असाल
तर तुम्हाला ती पूर्ण 1 इंच वाढवावी लागेल एक बाजू कुठल्याही बाजूने. जर तुम्ही अंडरग्राऊंड फिटिंग करणार नसाल तर तुम्ही पाऊण इंच घेऊ शकता. इथे मी पाऊण इंच घेतलेलं आहे, कारण हे जे कापड आहे ते सुळसुळीत आहे पिसाचं आणि त्याला अंडरग्राऊंड फिटिंगची गरजही पडत नाही, कारण त्याचे धागे जास्त उसवत नाहीत. तर अशा पद्धतीनं पहा, कापडानुसार आपल्याला ब्लाऊज ॲडजस्ट करायचा असतो. माझे इतर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यातही मी आपलं पीस असेल त्यानुसार तुम्हाला कसं कटिंग करायचं ते सांगतच असते. तर पहा, आता इथे ड्रॉ करून घेतलेली आहे पूर्ण कटिंग आपली. जी स्लीव्ज आहे त्यावेळी माझा कॅमेरा बंद राहिला होता, तर त्याचं मी तुम्हाला डायरेक्ट कापडावर आता कटिंग दाखवते अस्तरच्या आपल्या. ते मी पेपर कटिंग केलं होतं, परंतु जेव्हा मी ते कटिंग करत होते तर त्यावेळी माझा कॅमेरा बंद राहिला, म्हणून आता मी तुम्हाला ते बाहीवर करून दाखवणार आहे. एकदा आहे असं जे मार्किंग आहे आपलं त्या जसं आहे तसं कटिंग इथे करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मी तुम्हाला मग दाखवते. तर पहा मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या व्हिडिओतून थोडंही काही समजत असेल कुठलीही गोष्ट, तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला तुमच्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा, कारण मी अगदी सोप्या पद्धतीनं सांगत असते. कुठलीही किचकट पद्धत माझ्या ब्लाऊज शिकवण्यामध्ये नसते. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आता 4 पदरी घडी इथे मी आपल्या पिसाची अस्तराची घालून घेतली आहे. त्यानंतर खालची जी बाजू आहे ब्लाऊजची ती आपल्याला इथे सरळ करून घ्यायची आहे. पिसाची जी बाजू आहे ती अशा पद्धतीनं पहा, बंद भाग आपल्या बाजूने ठेवायचा आहे, उघडे भाग समोरच्या बाजूने ठेवायचे आहे. बाही अशा पद्धतीनं अर्धा इंच अंतर खाली वाढवून घ्यायचं आहे. बाही अशी ठेवून घ्यायची आहे, दोन्ही बाजूने अर्धा इंच अंतर आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं बाहीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. कुठलीही अवघड पद्धत नाही आहे. जर तुम्ही घाईत असाल आणि बाकीची मापं काढायला वेळ नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही बाहीचं कटिंग करू शकता. जर हेवी माप असेल त्यावेळी तुम्ही मी तर सांगेल, रेफर करेल की बाबा तुम्ही न्यूजपेपरवर तुम्ही ज्या पेपरवर कटिंग करणार आहात त्याच्यावर तुम्ही करा, हेवी बाही असेल तर. पण हे छोटं माप आहे, यात कुठलेही प्रॉब्लेम्स होत नाहीत. बरोबर अशा पद्धतीनं बाही आपण ठेवून घ्यायची आहे आणि बरोबर आहे तसं मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. फक्त जिथे जिथे जोडण्यासाठी अंतर लागतं तिथे तिथे अर्धा इंच वाढवायचं आहे. आता गळ्याला इथे मी कट करून घेत आहे, गळ्याचा आकार, आणि त्यानंतर आपण पिसावर संपूर्ण कटिंग हे पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं 36 इंच मापाचं हे जे कटिंग आहे ते तुम्हाला समजलंय का, हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओत काही चुका होत असतील तर त्याबद्दलही सांगा आणि तुम्हाला अजून काही सजेशन्स असतील की बाबा ह्या मापाचं ब्लाऊज आम्हाला ताई तुम्ही दाखवा, तर मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. माझी पद्धत तुम्हाला समजत असेल किंवा समजतही नसेल तर दोन्ही गोष्टी तुम्ही मला अगदीच सांगू शकता. पण व्हिडिओ पाहून तसंच पुढे जाऊ नका, एक लाईक नक्कीच करून जा, कारण तुम्ही एक लाईक केला तर पुढे यूट्यूब जे आहे ते 10 जणांपर्यंत माझा व्हिडिओ पाठवतं. तर ज्यांना गरज आहे त्यांना आणि ज्यांना समजत असेल माझी पद्धत तर त्यांना या गोष्टीचा खूप खूप फायदा होणार आहे. तर प्लीज तुम्ही अशा पद्धतीनं पहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तर अगोदर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि बाही पहा, जे फुलं आहेत ते उलट्या बाजूने यायला नको म्हणून अगोदर मी उभी टाकलेली बाही आता आडवी टाकून घेत आहे. नंतर मी त्याला जॉईंट देणार आहे, कारण ते फुलं जे आहेत ते आडवे झाले असते आणि मग बाहीवर ते व्यवस्थित दिसलं नसतं, म्हणून अशा पद्धतीने मी ते टाकून घेतलेली आहे बाही. तुम्ही सुद्धा कुठलंही पीस तुमच्या जवळ असेल तर तुमच्या लक्षात येत नसेल तर एकदा यूट्यूबला येऊन पहा. कुणाचे तरी ज्यांचे क्रिएटरचे व्हिडिओ तुम्हाला समजतात त्यांच्या व्हिडिओच्या मध्ये जाऊन पहा, परंतु डायरेक्टली कापू नका, कारण काय होतं मग ब्लाऊजचं जे आहे ते उपयोगात येत नाही जर व्यवस्थित बसत नसेल तर. तर पहा, अशा पद्धतीनं फुलं मी तुम्हाला आडवं टाकून दाखवलं पहा, तर ते व्यवस्थित येत नाहीत, म्हणून अशा उभ्या पद्धतीनं मी ते कट करून घेत आहे. त्यानंतर या बाहीला थोडेसे जॉईंट्स मला द्यावे लागले आहेत, तर ते मी दिलेले आहेत. आता याचा फायनल लुक मी तुम्हाला व्हिडिओत पुढे दाखवणार आहे. स्टिचिंगचा व्हिडिओ मी याचा शूट केलेला नाही, तर तुम्हाला डायरेक्ट फायनल लुक जो आहे ब्लाऊजचा तो दाखवत आहे. स्टिचिंगचे व्हिडिओ देखील तुम्हाला हवे असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली मला कॉमेंट करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. परत